आज ना एक गोष्ट मी विसरूनच गेले, काय ते पुढे सांगतेच. पण सकाळी उठल्या उठल्या आयुष्यात टिफिन बनवल्यानंतर आज मी रांगोळी काढायला बाहेर आले होते. तोपर्यंत त्याचा स्कूलचा टाइम झाला होता. इथे त्याला मस्का लावायचं चालू होतं, कारण त्याला वाटतं की मी राधावर जास्त प्रेम करते. भाजी शिजायला टाकताना शेंगदाणे मात्र मी विसरली. तोपर्यंत हत्तीने भाजी बनवली. बाहेर पाऊस चालू होता म्हणून मोबाईल घेऊन निवांतच बसले होते. तोपर्यंत मोबाईल मध्ये ना मला प्राजक्ता माई दिसली. खूप सुंदर दिसत होती. असा लुक करायचा प्रयत्न तरी करू म्हटलं. हा लुक करण्यासाठी हे फेसेस कॅनडाचे 3 प्रोडक्ट मी वापरणार आहे. सगळ्यात आधी ही स्ट्रोब क्रीम मी चेहऱ्याच्या एका बाजूला लावून घेते. ज्या बाजूवर ते आपण ही स्ट्रोब क्रीम यूज केली ती एकदम ग्लोई दिसते आणि दुसरी जरा डल दिसते. त्याच्यानंतर सगळ्या फेसला मी ही स्ट्रोब क्रीम लावून घेते. हे इन्स्टंट ग्लो देते. शिया बटर आणि हायलोरॅनिक ऍसिड आहे याच्यामध्ये. दिवसभर हायड्रेशन भेटतं आपल्याला आणि सुपर कॉम्फी आहे. त्यानंतर मी हे हायड्रा मॅट फाउंडेशन वापरते. स्ट्रोब क्रीम आणि फाउंडेशन एकत्र करून मी अप्लाय करते चेहऱ्याला. हे 3-in-1 फाउंडेशन आहे. फाउंडेशन SPF 30 मॉइश्चरायझर आहे याच्यामध्ये. बिल्डेबल कव्हरेज भेटतं, 24 तास हायड्रेशन भेटतं आणि सुपर कॉम्फी आहे. यानंतर शेवटी मी कॉम्फी वॉव लिपस्टिक वापरते, जी लॉंग लास्टिंग आहे, ट्रान्सफर प्रूफ आहे, लाईट वेट आहे आणि सुपर कॉम्फी आहे. आणि हीच लिपस्टिक मी ॲज अ हायलायटर आणि आय शॅडो म्हणून वापरते मी. आणि यानंतर शेवटी ना ही स्ट्रोब क्रीम ॲज अ हायलायटर म्हणून मी यूज करते. शेवटी आता नथ घालते. ही सगळी प्रोडक्ट ना फ्लिपकार्ट, अमेझॉन, नायका आणि पर्पल वरती आहेत. प्रोडक्ट मी टॅग करते, तिथून तुम्ही घेऊ शकता. शेवटी हा माझा फायनल लुक आहे. कसा वाटला कमेंट मध्ये मला नक्की सांगा. बाय.